रोहित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांमध्ये चर्चा झाली। मुंबईतल्या सर्वोदय आश्रमात दोघांनी बंद दाराआड चर्चा केली। बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होत असल्याची माहिती मिळते। पोटनिवडणुकीमध्ये अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस आहे। उमेदवार देण्याचा काँग्रेसला अधिकार आहे असं शरद पवारांनी आधीच स्पष्ट केलंय। सुनेत्रा पवारांची सपकाळांसोबत 2 वेळा फोनवरून चर्चा झाली आहे। काँग्रेस आज उमेदवार मागे घेणार की लढणार याची उत्सुकता आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, काय अपडेट्स आहेत या भेटीसंदर्भात, काय कारण भेटीमागचं? प्रज्ञा, आताच्या या घडीची एक मोठी बातमी आहे। पुतण्या आपल्या काकीसाठी आता कुठेतरी पुढाकार घेताना दिसतोय आणि यामुळेच आमदार रोहित पवार जे आहेत ते हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणाहूनच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबत देखील आता संवाद साधण्यात आल्याची माहिती मिळते। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची भेट आहे। या भेटीच्या निमित्तानं सुनेत्रा पवारांना बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर प्रयत्न करतोय, मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातला महत्त्वाचा नेता असणारी रोहित पवार हे देखील आपल्याला प्रयत्न करताना दिसत आहेत। आपल्या काकीसाठी ते देखील एक पुढाकार घेताना आपल्याला दिसत आहेत। आता काँग्रेस या सगळ्या विषयासंदर्भात काय भूमिका घेत आहेत हे लवकरच आपल्याला स्पष्ट होईल। मात्र सध्या रमेश चेन्नीथला यांच्या वतीनं आपण पक्षश्रेष्ठींसोबत बोलू आणि त्यानंतर आपला निर्णय जाहीर करू अशा पद्धतीची भूमिका मांडण्यात आलेली आहे। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आता आजच्या शेवटच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील। बरोबर आहे। आणि निलेश, आपल्याला माहिती आहे की बारामतीची पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय हा दिल्लीतून झालेला आहे असं सातत्यानं काँग्रेसकडून सांगितलं जातंय। त्यात रमेश चेन्नीथलांशी झालेली बातचीत देखील महत्त्वाची ठरते। काय अंदाजे आतापर्यंतचा काँग्रेसचा पवित्रा बघता आजच्या शेवटच्या दिवशी त्यात काही बदल होऊ शकतो का? ज्या पद्धतीनं काँग्रेसनं आपली पावलं टाकली होती आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी आपण पाहिलं होतं खऱ्या अर्थानं एक वेगळे पण पाहायला मिळालं। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ज्यांना या सगळ्या भूमिकेमध्ये प्रामुख्याने एक पाऊल पुढे टाकलं होतं, तेच उमेदवारी अर्ज भरायला त्या ठिकाणी पोहोचले नव्हते आणि त्यामुळे कुठेतरी आता काँग्रेस काही वेगळा निर्णय घेऊ शकते का याची एक चर्चा सुरू झाली होती। त्यातच खासदार पार्थ पवार यांना एक काँग्रेसच्या अनुषंगानं स्टेटमेंट केलं आणि काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय अशा पद्धतीची भूमिका मांडली आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये देखील एक नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता। त्यानंतर अनेक राष्ट्रवादी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातल्या नेत्यांना देखील नाराजी व्यक्त केली होती। आज आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं पुढाकार घेतलाय। रोहित पवार बातचीत करतायत काँग्रेस नेत्यांसोबत आणि आता काय नेमकी महत्त्वाचं राहणार आहे। निश्चित निलेश, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.